इकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना दुसरीकडे आणखी एक राजकीय महत्त्वाची घडामोड घडते, ती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत झालेली बैठक। तब्बल तासभर या दोघांमध्ये चर्चा झाली। यावेळी ठाकरे गटातून फुटलेले 6 खासदार सुद्धा उपस्थित होते। मात्र या बैठकीनंतर फक्त अमित शहा आणि एकनाथ शिंदेंची एक वेगळी बैठक झाली, ज्यामध्ये काय झालं पाहूयात 15 मिनिटांच्या या बैठकीची इनसाइड स्टोरी। एकनाथ शिंदे आणि अमित शहांच्या भेटीत काय ठरलं? ठाकरेंचे फुटलेले 6 खासदार शहांना का भेटले? शिंदे आणि शहा दिल्ली भेटीची इनसाइड स्टोरी। ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतरचा एकनाथ शिंदेंचा हा पहिलाच दिल्ली दौरा। साहजिकच एकनाथ शिंदेंचा कॉन्फिडन्स एकदम जोरात होता। अमित शहा आणि एकनाथ शिंदेंमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली। यावेळी ठाकरे गटातून शिंदेंच्या शिवसेनेत आलेले 6 खासदार सुद्धा शिंदेंसोबत होते। एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेत आलेल्या 6 खासदारांनीही अमित शहांची भेट घेतली। आपापल्या मतदारसंघातल्या प्रलंबित विकास कामांना गती देण्याबाबत चर्चाही झाली। आवश्यक तो निधी, पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्याची मागणी या खासदारांनी केली। तसंच केंद्र सरकारकडून कोणताही निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन त्यावर अमित शहांनी दिलं। विकास कामांसाठी कोणत्याही बाबींची कमतरता भासू देणार नाही असा शब्द अमित शहांनी दिला। 6 खासदार शिवसेनेसोबत आल्यानंतर अमित भाईंना सदिच्छा भेट म्हणून आम्ही त्यांचे आशीर्वाद घ्यायला गेलो होतो। या भेटीनंतर एकनाथ शिंदे आणि अमित शहांची वेगळी भेट झाली। यावेळी फक्त शिंदे आणि अमित शहांमध्ये 15 मिनिटं चर्चा झाली। त्या बैठकीमध्ये या खासदारांच्या सूचना, विकासाच्या प्रकल्पांच्या बाबतीमध्ये अतिशय साधक वादक चर्चा, अति खेळीमेळीच्या वातावरणात झाली। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बाबतीमध्ये कुठलीही चर्चा कालच्या बैठकीत नव्हती। कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं जरी शिंदे म्हणत असले, तरीही शहा आणि शिंदे या दोघांमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची शक्यता आहे। या विस्तारात श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल अशीही चर्चा आहे। त्याचबरोबर ठाकरेंकडून शिंदेंच्या शिवसेनेत आलेल्या एका खासदारालाही राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची लोकसभेमध्ये वाढलेली ताकद, या दृष्टीनं अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची बैठक ही अतिशय महत्त्वाची मानली जाते। अधिवेशन पुढे काही दिवसामध्येच येणार आहे आणि कॅबिनेट एक्सपान्शन पण असणार आहे। अशा वेळी शिवसेनेला कॅबिनेटमध्ये स्थान मिळावं आणि जादा बर्थ मिळावे यासाठी सुद्धा बार्गेनिंग केलं जात असल्याची सुद्धा माहिती मिळालेली आहे। त्यामुळे 1 कॅबिनेट पद आणि 2 केंद्रीय राज्यमंत्री पद लोकसभेतील खासदारांना केंद्रामध्ये मिळणार असल्याची सुद्धा माहिती मिळते आणि म्हणूनच ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते। या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हे सुद्धा उपस्थित होते आणि या बैठकीचा सार हाच की येत्या कालावधीमध्ये जो कॅबिनेट विस्तार होणार आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे यांची ताकद केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्पष्टपणे दिसेल। कॅमेरामॅन सत्यम सर, रामराज शिंदे, NDTV दिल्ली।